नमस्कार, मी मयुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती. आजचा जो व्हिडिओ आहे, तो माणसात देव पाहणारे देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्याबद्दलचा आहे. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते एक सरकारी अधिकारी होते. पण त्यांच्या कार्यामुळे, त्यांच्या महानतेमुळे लोकांनी त्यांना देव असे संबोधले आणि म्हणूनच त्यांना देव मामलेदार देखील म्हणतात. आणि ह्या ब्लॉगमध्ये त्याबद्दलचीच माहिती तुम्हाला मी सांगणार आहे, की लोकांनी त्यांना देव म्हणून का संबोधले आणि त्यांची देवासमान पूजा का लोक करू लागले आणि त्यामुळे सटाण्याची एक वेगळी ओळख कशी निर्माण झाली, हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री यशवंतराव महाराजांचा जन्म एका दत्तभक्त कुटुंबात झालेला आणि त्यांचे मूळ गाव जे होते ते भोसे पंढरपूर तालुका जिल्हा सोलापूर होता. आणि त्यांचं पूर्ण जे नाव होतं ते श्री यशवंतराव महादेव भोसेकर असे होते. त्यांच्या घराण्यात दत्तसेवा पूर्वापार चालत आलेली होती आणि ते श्री स्वामी समर्थांचे उपासना व सेवा करायचे आणि ते 18व्या शतकातील एक महान संत म्हणून ओळखले जातात. श्री यशवंतराव महाराजांबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य गरिबांची मदत करण्यात आणि लोकांची सेवा करण्यात त्यांनी त्यांचं सगळं आयुष्य वेचलं. त्या सर्वांना ते आपले कुटुंबियांसारखेच मानत असत. आणि त्यांच्याबद्दल एक विशेष बाब सांगायची झाली म्हणजे ते एक सरकारी अधिकारी देखील होते. ते महसूल खात्यात होते आणि त्यांनी विविध पदांवर नोकरी देखील केलेली आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये त्यांनी नोकरी केली होती. मग आता तुम्हाला कदाचित प्रश्न देखील पडला असेल की मग ते देव कसे झाले, त्यांना देवासमान पूजू का लागले लोक. तर 1870 ते 1871 मध्ये महाराष्ट्रात फार मोठा दुष्काळ पडला होता. माणसे, जनावरे हे अन्नासाठी तरसून मृत्युमुखी पडत होते. तेव्हा श्री यशवंतराव महाराजांनी, जे बागलाण तालुक्यातील ते तहसीलदार होते, म्हणजेच आजचं सटाणा गाव, तर त्यांनी गरीब व वंचितांसाठी आपली सर्व मालमत्ता विकून टाकली आणि सर्व रक्कम जी होती ती लोकांमध्ये त्यांनी देऊन दिली. आणि ही दुष्काळ स्थिती पाहता त्यांची जी रक्कम होती मालमत्ता विकून मिळालेली ती त्यांना कमी वाटू लागली आणि ती कमी पडली. तर तेव्हा देव मामलेदारांनी म्हणजे श्री यशवंतराव महाराजांनी, ते तहसीलदार होते, तर त्यांनी सरकारी तिजोरी उघडी केली आणि त्यातील जी रक्कम होती ती गोरगरिबांमध्ये वाटून टाकली. आणि त्याची जी वार्ता होती ती वरिष्ठांमध्ये कळली, तर ते तपासाला आले. पण एक नवलच वाटेल असं घडलं. तर तपासणीत रक्कम जी होती ती जशीच्या तशी तिथे आढळली आणि 1 पैसाचाही फरक मिळाला नाही. आणि या ठिकाणी भगवंताने चमत्कार केला आणि भगवान महाविष्णूंनी यशवंतराव महाराजांना साक्षात दर्शन दिले आणि अशा प्रकारे त्यांनी दुष्काळाच्या काळात लोकांना मदत केली आणि तेव्हापासून लोक त्यांना देवाचा अवतार मानू लागले आणि म्हणूनच त्यांना देव मामलेदार असं देखील म्हणू लागले. आणि दरवर्षी पुण्यतिथी उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून हजारो भक्त आणि इथे दर्शनासाठी येत असतात. आणि हा जो सोहळा असतो म्हणजेच यात्रा असते ती 15 दिवस चालते आणि यशवंतराव महाराजांच्या कृपेने त्यांची सगळी जी इच्छा असते ती पूर्ण होते असा भक्तांचा विश्वास देखील आहे. आणि सटाणा हे मामलेदारांचे निवासस्थान होते, त्यामुळे इथे एक सुंदर मंदिर देखील बांधण्यात आले आहे आणि या ठिकाणी जाऊन भक्त मोठ्या श्रद्धेने त्यांचे दर्शन घेतात. दर्शन करून झालंय आमचं. या मंदिरात आल्यानंतर एक वेगळंच प्रसन्न असं वाटतं आणि जो इतिहास या मंदिराचा आहे तो ऐकून अगदी मन भारावून जातं. यात्रेच्या वेळी रथोत्सव असतो तेव्हा हा जो रथ तुम्ही बघताय, हा रथ मिरवणूक निघत असते पूर्ण गावातून.
आणि श्री यशवंतराव महाराज हे एक देवरूपी व्यक्ती होते आणि ते महात्मा होते, संत होते आणि त्यांची ही जी मनातली करुणा होती आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जी जनसेवा केली, लोकांना मदत केली, यासाठी त्यांना सगळे श्रेष्ठ मानत आणि ते देवच झाले, कारण ते देवाचा अवतार म्हणूनच लोकांच्या मदतीला आले आणि त्यामुळेच लोक त्यांना देव म्हणत आणि म्हणूनच त्यांचं जे नाव आहे देव मामलेदार हे पडलं आहे. आणि तसंच यामुळे सटाण्याला एक वेगळीच ओळख प्राप्त झालेली आहे, कारण जे असं पहिलं मंदिर आहे की जे एक सरकारी अधिकाऱ्याचं आहे आणि जे देवरूपी होते त्यांचं हे मंदिर, असं वैशिष्ट्यपूर्ण असं मंदिर हे सटाण्यात आहे.